नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा सराव संच 17.1 अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 8वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा। मी इयत्ता 8वीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन। सराव संच 17.1 ला सुरुवात करण्या अगोदर आपण वर्तुळाच्या जीवेचा गुणधर्म समजून घेऊयात। तर बघा, इथे आकृतीमध्ये आपल्याला एक वर्तुळ दिलेला आहे। या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे बिंदू O आणि ह्या वर्तुळाला AB नावाची एक जीवा दाखवलेली आहे। आता ह्या AB जीवेवर वर्तुळ केंद्र O मधून एक लंब रेषाखंड तयार केलेला आहे। तर तो लंब रेषाखंड आहे रेषाखंड OP आणि ह्या रेषाखंडामुळे AB ह्या जीवेचे दोन समान भाग झालेले आहेत। त्यामुळे काय झालेलं आहे तर AP बरोबर VP या दोघांचेही माप समान आहे आणि या दोघांचेही माप समान आहे म्हणजेच काय झालं तर या दोघांचेही माप किती आहे तर AB च्या निम्मे आहे। AB च्या निम्मे म्हणजे 1/2 गुणिले AB। तर अशा पद्धतीने आपण हे इथे समजून घेतलेलं आहे की वर्तुळाच्या केंद्रामधून वर्तुळाच्या जीवेवर लंब रेषाखंड तयार केला तर तो जीवेला दोन समान भागात विभागतो। हाच नियम इथे आपल्याला दिलेला आहे। वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो म्हणजे दोन समान भागात त्याचं विभाजन करतो। तर हाच नियम वापरून आपण हा पूर्ण सराव संच सोडवणार आहोत। चला आपण पहिला प्रश्न पाहूयात। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी 13 सेमी आहे। रेख PQ लंब जीवा AB तर लेंथ QB काढा। आपल्याला इथे एक वर्तुळ दिलेला आहे। वर्तुळाचा केंद्र आहे P आणि ह्या वर्तुळाला AB नावाची एक जीवा आहे। ह्या AB जीवेवर वर्तुळ केंद्र P मधून PQ असा एक लंब रेषाखंड तयार केलेला आहे। त्यामुळे काय झालं तर हा इथे लंब आहे म्हणजे 90 अंशाचा कोन तयार केलेला आहे। तर आपल्याला काय सांगितलं आहे बघा, या AB ची लांबी दिलेली आहे 13 आणि आपल्याला ह्या QB ची लांबी शोधायची आहे। मग शोधणार कसं तर बघा, आपल्याला जी माहिती दिली आहे ती अगोदर लिहून घेऊया। इथे आपल्याला जीवा AB ची लांबी दिली आहे। मग इथे लिहायचं आहे जीवा AB बरोबर 13 सेमी। त्यानंतर आपल्याला रेख PQ लंब जीवा AB असं देखील सांगितलेलं आहे, ते लिहून घेतलं। आणि त्यानंतर आपल्याला लेंथ QB शोधायचं आहे। लेंथ QB बरोबर किती म्हणून क्वेश्चन मार्क। आता हे सोडवायचं कसं तर आत्ताच आपण जो नियम अभ्यासलेला आहे तो लिहून घेऊया, तो गुणधर्म लिहून घेऊया। तर गुणधर्म काय होता, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो। आता जीवेला दुभागतो त्यामुळे काय झालं, त्याचे दोन समान भाग झाले। याचा अर्थ QA आणि QB हे दोन समान भाग आहेत। तर आपल्याला मात्र QB शोधायचं आहे। तर QB बरोबर QB किती असणार आहे तर ह्या पूर्ण जीवेच्या निम्मे म्हणजेच 1/2 गुणिले लेंथ AB। आता AB ची लांबी आपल्याकडे आहे म्हणून ती भरूयात। तर AB ची लांबी दिली आहे 13। आता ह्या 13 ला 2 ने भाग जातोय तर कितीचा भाग जातोय बघा, इथे बे एके बे आणि इथे उत्तर आलं 6.5 म्हणजे आपल्याला QB ची लांबी मिळालेली आहे। तर इथे लिहून घ्यायचं आहे लेंथ QB बरोबर 6.5 आणि एकक इथे सेमी दिलेला आहे, इथे लिहिलं सेमी। अशा पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे। त्या उत्तराला आपण लगेच बॉक्स तयार करून घेऊया। चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राइब करून घ्या। इथे दुसरा प्रश्न आपल्याला असा दिला आहे, केंद्र O असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेमी आहे। या वर्तुळात 48 सेमी लांबीची एक जीवा काढली तर वर्तुळ केंद्रापासून ती किती अंतरावर असेल। बघा इथे त्रिज्या काय दिली आहे, त्रिज्या आहे OD। लिहून घेऊयात आपण, त्रिज्या
ओडी बरोबर किती सांगितलं आहे 25 सेमी. बघा इथे देखील 25 सेमी दिलेला आहे, 25 सेमी. त्यानंतर जीवेची लांबी आपल्याला 48 सेमी दिली आहे आणि जीवा इथे दिलेली आहे CD, म्हणून जीवा CD बरोबर 48 सेमी. आणि त्यानंतर आपल्याला काय दाखवलं आहे बघा, तर OP हा CD वर लंब आहे, म्हणून इथे लिहायचं आहे रेख OP लंब जीवा CD. मग आपल्याला काय शोधायचं आहे, तर वर्तुळ केंद्रापासून ती किती अंतरावर आहे, म्हणजे OP हे अंतर आपल्याला शोधायचं आहे. तर लेंथ OP बरोबर किती. तर आपल्याला इथे OP हे अंतर शोधण्यासाठी आपण काय करूयात, तर DP हे अंतर शोधूयात. तर हे अंतर कसं मिळणार, आपला जो नियम आहे जीवेचा तो वापरायचा. तर इथे लिहून घ्यायचं आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. मग आता इथे काय करणार, तर आपण लिहून घ्यायचं आहे DP लेंथ DP बरोबर 1/2 गुणिले लेंथ CD. आपल्याकडे CDचं माप आहे म्हणून 1/2 गुणिले CDचं माप दिलेलं आहे 48. आता बघा ह्या 48ला 2 ने भाग जातोय, बे एके बे आणि 24 दुणे 48, म्हणजे DPचं आपल्याला माप किती मिळालं, तर लेंथ DP बरोबर 24 सेमी. आपल्याला हे जे अंतर मिळालेलं आहे त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया. तर बघा हे अंतर आपल्याला मिळालेलं आहे 24. मग आता बघा हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरून त्या OP बाजूची लांबी शोधू शकतो. मग आपण इथे बाजूला लिहून घेऊया काटकोन त्रिकोण OPD मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं, कर्णाचा वर्ग हा त्रिकोणाच्या इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच इथे कर्ण जो OD आहे, इथे लिहायचं आहे OD, ह्या ODचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन्ही बाजूंच्या वर्गाची बेरीज, म्हणजेच OPचा वर्ग अधिक DPचा वर्ग. मग OD आपल्याकडे 25 सेमी दिलेला आहे, मग इथे लिहिलं 25चा वर्ग बरोबर OP आपल्याला माहित नाही म्हणून OP वर्ग जसंच्या तसं लिहिलं, अधिक DP वर्ग लिहायचा आहे, तर DP आपण शोधलेला आहे 24 म्हणून 24चा वर्ग. म्हणून 25चा वर्ग आहे 625 बरोबर OP वर्ग अधिक 24चा वर्ग आहे 576. बघा जर तुम्हाला हे वर्ग माहित नसतील तर काय करायचं, 25 गुणिले 25 केलं तर 625 उत्तर येईल आणि 24 गुणिले 24 केलं तर 576 उत्तर येईल. आता पुढे हे 625 जसेच्या तसे आले, त्यानंतर हे जे 576 आहेत इथे अधिक आहेत, ह्यांना जर आपण पक्षांतर करून बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे आणलं तर ते वजा होतील, म्हणून वजा 576 बरोबर OP वर्ग. आता बघा हे OP वर्ग अगोदर लिहून घेऊया आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे ही जी वजा बाकी आहे ती करूया. 625 मधून 576 वजा केलं तर उत्तर येते 49. मग इथे 49 लिहिलं तर आपल्याला इथे 49 उत्तर मिळालेलं आहे. मात्र हे OPचा वर्ग आहे, इथे मात्र आपल्याला OP शोधायचं आहे. मग OP वर्गाचं वर्गमूळ काढलं त्यामुळे इथे राहिलं OP. आता बरोबर चिन्हाच्या डावीकडे आपण वर्गमूळ काढलेलं आहे त्यामुळे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे देखील वर्गमूळ काढावं लागेल. 49चं वर्गमूळ आहे 7. इथे OP बरोबर 7 मिळालं. एकक आहे सेमी म्हणून इथे सेमी असं एकक लिहून घ्यायचं. आपल्याला OP शोधायचं होतं आणि OPची लांबी आपण शोधलेली आहे.
आता हे ओपी शोधलेलं आहे, मात्र आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय तर वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर ती जीवा आहे आणि ओपी हे अंतर त्या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आहे, म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे म्हणून वर्तुळ केंद्रापासून ती जीवा 7 सेमी अंतरावर आहे। अशा पद्धतीने इथे आपला दुसरा प्रश्न झालेला आहे। आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर हा व्हिडिओ तुम्हाला समजत असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा। तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा 24 सेमी लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 9 सेमी अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा। आपल्याला इथे त्रिज्या शोधायची आहे। तर बघा इथे जीवा किती सांगितली आहे, जीवा सांगितली आहे 24 सेमी। जीवा इथे ए बी दिली आहे, मग लिहून घ्यायचं आहे जीवा ए बी बरोबर 24 सेमी। त्यानंतर वर्तुळ केंद्रापासून त्या जीवेचं अंतर आहे 9 सेमी। आता वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर म्हणजे वर्तुळ केंद्रातून जो लंब रेषाखंड तयार केलेला आहे त्याचं ते माप आहे। तर बघा हा लंब रेषाखंड AB जीवेला ज्या बिंदूमध्ये येऊन मिळतो तिथे बिंदूला नाव दिलेलं नाही, मग आपण बिंदूला अगोदर नाव देऊयात C, म्हणजे OCचं अंतर दिलेलं आहे आपल्याला 9 सेमी। मग इथे लिहून घ्यायचं आहे रेख OC बरोबर 9 सेमी। त्यानंतर बघा हा लंब आहे म्हणजे OC लंब जीवा AB असं लिहू शकतो। रेख OC लंब जीवा AB। आपल्याला काय शोधायची आहे, वर्तुळाची त्रिज्या शोधायची आहे। मग ही त्रिज्या शोधणार कशी, आपण एक त्रिज्या तयार करून घेऊयात। बिंदू A आणि बिंदू O जोडूयात आपण। तर अशा पद्धतीने समजा हे एक त्रिज्या तयार केली तर आपल्याला AO हे अंतर शोधायचं आहे। मग इथे लिहायचं आहे लेंथ AO बरोबर किती। आता हे शोधणार कसं, तर पुन्हा आपण काय करूयात इथे पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो आणि हे OA अंतर शोधू शकतो। मात्र त्यासाठी आपल्याला AC हे अंतर शोधावं लागेल आणि AC अंतर शोधण्यासाठी आपण जीवेचा गुणधर्म वापरूयात। तर इथे जीवेचा गुणधर्म लिहायचा आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणून AC लेंथ AC बरोबर 1/2 गुणिले लेंथ AB। ABचं माप आपल्याकडे आहे तर इथे ते भरूयात 1/2 गुणिले AB आहे 24, मग इथे लिहिलं 24। आता बघा इथे भाग जातोय, बे एके बे आणि 12 दुणे 24, म्हणजे AC हे अंतर आपल्याला किती मिळालं तर लेंथ AC बरोबर 12 आणि एकक लिहायचं आहे सेमी। चला हे जे अंतर आहे त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया। तर इथे आपल्याला हे अंतर 12 सेमी मिळालेलं आहे। तर बघा हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे आणि ह्या काटकोन त्रिकोणात आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो। मग इथे आपण लिहून घेऊयात त्रिकोण काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण ACO मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं, कर्णाचा वर्ग, म्हणजे कर्ण इथे काय आहे, कर्ण इथे आहे AO, तर AO चा वर्ग बरोबर हा उरलेल्या दोन्ही बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका, म्हणजेच AC वर्ग अधिक OC वर्ग। आता यामध्ये आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या भरूयात। तर AO वर्ग हे जसंच्या तसं आलं, AC आपल्याकडे आहे 12 म्हणून 12चा वर्ग अधिक OC आहे 9 म्हणून 9चा वर्ग, म्हणून AO वर्ग बरोबर 12चा वर्ग आहे 144 अधिक 9चा वर्ग आहे 81। आता ही बेरीज करायची आहे, म्हणून AO वर्ग बरोबर, आता बघा इथे
4 अधिक 1 उत्तर आलं 5. त्यानंतर 4 अधिक 8 उत्तर 12 आलं. 12चे 2 लिहिले, हातचा आला 1, हातचा 1 आणि हा 1 2 झाले. इथे उत्तर मिळालं 225. मात्र हे उत्तर एओच्या वर्गाचं आहे. आपल्याला मात्र फक्त एओ शोधायचं आहे. तर एओ शोधण्यासाठी आपण इथे या समीकरणाच्या डाव्या बाजूचा वर्गमूळ काढलं. त्याच पद्धतीने उजव्या बाजूचं जर वर्गमूळ काढलं, 225चं वर्गमूळ किती येणार? 15 येणार. तर आपल्याला एओची लांबी मिळालेली आहे 15 आणि एकक लिहायचं आहे सेमी. तर हे जे उत्तर मिळालेलं आहे त्याला अगोदर आपण बॉक्स तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने हे बॉक्स तयार केलं आणि एओ काय आहे तर दिलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि आपल्याला त्रिज्या शोधायची होती. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे त्या वर्तुळाची त्रिज्या 15 सेमी आहे. तर इथे आपला तिसरा प्रश्न कंप्लीट झालेला आहे. आता चौथा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात. शेवटच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा. एका वर्तुळाचे केंद्र सी असून त्याची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 12 सेमी असेल तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल. ह्या प्रश्नासाठी आपल्याला आकृती दिली नाही, मात्र प्रश्न समजून घेण्यासाठी मी इथे आकृती तयार करून घेतलेली आहे. वर्तुळाचं केंद्र सांगितलेलं आहे सी, म्हणून आपण इथे सी नाव दिलं. त्रिज्या दिली आहे 10, म्हणून ही त्रिज्या 10 सेमी आहे. बाकीच्या बिंदूंची नावं आपल्याला दिली नाहीत, मी इथे नावं देतो ए आणि बी. तर बघा ही जी जीवा आहे ए बी त्याची लांबी दिली आहे 12. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे की जीवा केंद्रापासून किती अंतरावर आहे. मग हे अंतर शोधण्यासाठी वर्तुळ केंद्रातून जीवेवर मी एक लंब रेषाखंड तयार केला. हा जो नवीन बिंदू मिळाला त्याला आपण नाव देऊयात पी. तर आपल्याला काय शोधायचं आहे? जीवेचं केंद्रापासूनचं अंतर म्हणजे हा जो रेषाखंड सीपी आहे त्याची लांबी शोधावी लागेल. चला, आपल्याला दिलेली माहिती आहे ती आपण आकृतीमध्ये लिहून घेतली. आता आपण ती शब्दात लिहून घेऊया. तर इथे लिहून घ्यायचं आहे त्रिज्या BC बरोबर 10 सेमी. त्यानंतर जीवा AB बरोबर 12 सेमी. पुढे CP हा लंब रेषाखंड आहे, म्हणून रेख CP लंब जीवा AB आणि आपल्याला CP हे अंतर शोधायचं आहे, म्हणून लेंथ CP बरोबर किती. आता CP अंतर शोधण्यासाठी काय करावं लागेल तर हा जो काटकोन त्रिकोण आहे त्यामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरून CP हे अंतर शोधू शकतो. पण त्यासाठी आपल्याला हे जे अंतर आहे रेषाखंड BP त्या रेषाखंडाचं माप शोधावं लागेल. मग ते आपण जीवेच्या गुणधर्मावरून शोधू शकतो. तर अगोदर जीवेचा गुणधर्म लिहून घ्यायचा. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणून लेंथ BP बरोबर 1/2 गुणिले लेंथ AB बरोबर 1/2 गुणिले ABचं अंतर आहे 12 सेमी, इथे लिहिलं 12. त्यानंतर या 12ला आपण 2 ने भाग देऊ शकतो, म्हणून बे एके बे आणि बेसक 12. तर इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 6 आणि त्याचं एकक लिहायचं आहे सेमी. तर हे अंतर कसलं आहे? लेंथ BPचं, म्हणून इथे लिहिलं लेंथ BP. त्याला आपण बॉक्स तयार करून घेतलं. तर बघा इथे आपल्याला 6 अंतर मिळालेलं आहे. मग आता ह्या त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. मग इथे लिहायचं आहे काटकोन त्रिकोण CBP मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथे जो ह्या त्रिकोणाचा कर्ण आहे,
कर्ण BC, ह्या BCचा वर्ग बरोबर CPचा वर्ग अधिक BPचा वर्ग. मग आपल्याकडे जी माप आहेत ती भरूयात. तर BCची लांबी दिलेली आहे 10 म्हणून 10चा वर्ग बरोबर CP आपल्याकडे नाही आहे त्यामुळे ते जसंच्या तसं लिहिलं अधिक BP आपण शोधलेला आहे 6 म्हणून 6चा वर्ग. म्हणून 10चा वर्ग आहे 100 बरोबर CPचा वर्ग अधिक 6चा वर्ग आहे 36. म्हणून हे 100 जसेच्या तसे आले. त्यानंतर हे जे 36 अधिक आहेत ते बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे घेऊन गेलो ते वजा 36 होतील म्हणून वजा 36 बरोबर CPचा वर्ग. तर हे CP वर्ग अगोदर आपण घेऊयात बरोबर 100 मधून जर 36 वजा केले उत्तर आलं 64. आता आपण ह्या CP वर्ग मधून CP लिहूयात त्यामुळे इथे वर्गमूळ काढलं बरोबर. मग ह्या 64चं वर्गमूळ काय आहे तर त्याचं वर्गमूळ आहे 8 आणि एकक लिहायचं आहे सेमी. तर आपल्याला CPचं अंतर मिळालेलं आहे. तर CPचं अंतर किती आहे ते आहे 8 सेमी आणि हेच अंतर आपल्याला शोधायचं होतं. तर हे अंतर काय आहे तर हे अंतर आहे त्या AB जीवेचं वर्तुळ केंद्रापासून असणारं अंतर. म्हणून ती जीवा वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे. तर अशा पद्धतीने इथे आपला हा चौथा प्रश्न झाला आणि या चौथ्या प्रश्नासोबतच सराव संच 17.1 कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर फ्रेंड्ससोबत शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.